हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल. इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इशारा. प्रतिहल्ला कराल तर विनाश, अमेरिकेचं प्रत्युत्तर. अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे कच्चं तेल महागलं. बॅरलचा भाव $80वर. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर आर्थिक आत्महत्या, असं अमेरिकेचं मत. आमच्यावर परिणाम होणार नाही, भारताचं स्पष्टीकरण. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्री संदर्भात महत्वाची बैठक. सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. मनसेकडून आज विविध शाळेबाहेर स्वाक्षरी मोहीम. तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार. एसटीची श्वेतपत्रिका आज समोर येणार. मंत्रिपदी आल्यावर प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिकेचे आदेश दिले होते. सांगलीत वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू. नीट परीक्षेत गुण कमी पडल्यानं मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण. गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरून 2 गटात दगडफेक. सोलापुरातील घोंगडे वस्तीतल्या घटनेमध्ये 7 जण जखमी. दोन्ही गटातील 300हून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर. मुंबईमध्ये त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू. बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या आगमनाआधी विद्यार्थ्यांना कामाला जुंपलं. विद्यार्थ्यांकडून शाळा झाडून घेतली. चौकशी करून कारवाई करू, माझाच्या बातमीनंतर भुसेंचा इशारा. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच. जिल्ह्यातील पाणीसाठा 43%वर. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पंढरपुरातल्या चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांना प्रशासनानं नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं. उजनी धरणातून विसर्ग वाढवल्यानं पाणी पातळीत वाढ. भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी. संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरहून पुढे मार्गस्थ होणार. पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 90 धावा. इंग्लंडच्या पहिल्या डावात 465 धावा. बुमराहनं घेतल्या 5 विकेट्स. गुजरात, पंजाब, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. 2 ठिकाणी भाजप तर काँग्रेस, आप आणि तृणमूल एकेका ठिकाणी आघाडीवर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहत आहे एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया